सरकारने अचानकपणे निर्णय घेऊन नदीच्या पाण्याचा शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्याचा उपसा बंद केला. हे अन्यायकारक झालं. शेतकऱ्याला कुठली पूर्वसूचना न देता, काय माहिती न देता अचानकपणे त्यांनी पाणी उपसा बंद केला. त्याच्यामुळे पिकं आमची वाळायला लागली. पिकं आता लहान लहान रोपं, ऊसाच्या रोपाची लागण केलेली आहे. रोपं 2 किंवा 3 दिवसापेक्षा जास्त दम काढू शकत नाहीत. रोपं वाळायला लागली, फ्लावर वाळायला लागले, पिकं वाळायला लागलेली आहेत. अशा परिस्थितीत आम्ही विनंती करतो सरकारला की काहीतरी मध्यस्थ करा. शेतकऱ्यांना 2 पावलं पुढे येऊ द्या, सरकारनं 2 पावलं मागे जाऊ द्या. असा एसी मध्ये बसून निर्णय घेणाऱ्यांना ग्राउंड लेवलवरती काय परिस्थिती आहे याचा अभ्यास न करता जो GR काढला तो एकदम चुकीचा आहे. तर त्या परिस्थितीला आम्ही सरकारला विनंती करतो की आम्हाला आठवड्यातून 5 दिवस तरी पाणी द्या किंवा दिवसाला 4 तास द्या. पूर्वी 8 तास मिळत होती, परत 6 तासावर आणलं. 4 तास तरी लाईट द्या आणि 1 महिनाभर आमची पिकं फक्त जगू द्या. 1 महिन्यानंतर पाऊस आला तर काहीतरी त्याच्यातनं तर 50% तरी पिकं जगतील, एवढीच आमची मागणी आहे. सरकारने अचानक पाणी उपशावर बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याने गोरगरीब शेतकऱ्यांचा सरकारने गोरगरीब शेतकऱ्यांचा विचार करावा आणि शेतीसाठी काही का थोड्या अवधीसाठी का होईना पाणी उपलब्ध करून द्यावं. अचानक पाणी उपसा बंद करणे हा खूप अन्यायकारक निर्णय आहे आणि माझी एक सरकारला नम्र विनंती आहे की शेतकऱ्याला जर टिकवायचं असेल या आजच्या जमान्यात शेतीमध्ये तर त्याला वीज पुरवठा हा शेतीसाठी द्यायलाच हवा आत्ता, तरच तो भविष्यात उद्याच्या त्याच्या आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल. अन्यथा सर्व सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. सरकारने जो निर्णय काढला, अचानक पाणी बंद केले, शेतकऱ्यांचे हाल व्हायला लागलेत. पाणी असून पण शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. तरी शासनानं जे निर्णय काढणारे आहेत त्यांना एसीत बसून काय कळतं शेतकऱ्याची व्यथा. तर सरकारनं त्यातल्या त्यात आमच्यावर अन्यायकारक कुठला निर्णय काढू नये